व्यवस्था आम्हाला पुरवली गेली आहे. जगदीशजी झिंजा सर उपस्थित आहेत, त्यांचं देखील या बाबा चषकाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, स्वागतम, वेलकम. धन्यवाद. मॅचकडे जाऊया. मॅच क्रमांक 2 ती आपल्याला पाहायला मिळेल. स्वराज 11 धानिव आणि धर्मवीर कसारा या दोन टीममध्ये हा संघर्ष तो आपल्याला इथे पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात करण्याआधी त्या विघ्नहर्ता गणपती बाप्पाला वंदन करू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम करू मे देव, सर्व कार्य शुभ सर्वदा, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थी साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. विघ्नहर्ता गणपती बाप्पाला वंदन, सुरांच्याही सरस्वतीला वंदन. या महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा, हिंदवी स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती श्री संभाजीराजेंना मानाचा मुद्रा. बाबा चषक 2026 एक दैविप्यमान सोहळा, आगाई परिसरातील एक सर्वोत्तम स्पर्धा ज्याला आपण सर्वजण एन्जॉय करताय. मॅच ती सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू होणार आहे. एका बाजूनं स्वराज 11 धानिव तर त्यांच्या विरोधात धर्मवीर कसारा असा एक रोमहर्षक उत्कंठावर्धक मुकाबला तो आपल्याला इथे पाहायला मिळेल. मान्यवर पाहुणे त्यांची उपस्थिती जी प्रार्थनीय होती त्यांनी आपली उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्तानं इथे दर्शवली. या स्पर्धेला आपला बहुमोल वेळ दिला त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक धन्यवाद असेल. चला मॅचला आपण करतोय सुरुवात. दोन संघ जे सज्ज होत आहेत, दोन बॅटर सज्ज होत आहेत. विश्वनाथ जाधव स्ट्रायकर एंडकडे, नॉन स्ट्रायकर एंडकडे जय विश्वकर्मा. पहिलाच बॉल अप्रतिम पद्धतीने वळवलाय. पहिल्या टप्प्यात अखेरीस बॉल चाललाय सीमारेषा पार. विश्वनाथ जाधवच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवर दमदार स्ट्रोक, चौकार 4. चांगला फटका तो इथे आपल्याला पाहायला मिळाला. पॅडलाईनवरचा बॉल होता, योग्य त्याने वळवला तिथे विश्वनाथनं आणि चौकारामध्ये परावर्तित केला. इथे मात्र बॅट मध्ये मिडल नाहीये. पुण्याच्या एकदा जमिनी संलग्न चालला. 1 रन तिथे कंप्लीट केली. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न आहे, जोवर फेकी आली. 2 धावा त्या सुरक्षिततेने पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि ती जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर 6 ही धावसंख्या धावफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 4 चेंडूचा खेळ तो या ओव्हरमधला बॅलन्स आहे. आत्ताच या ओव्हरला सुरुवात झाली, या डावाला सुरुवात झाली आहे. विश्वनाथ जाधव इथे शफल होताना मोठा फटका तो खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र बॅट अँड बॉलमध्ये तिथे कनेक्शन नाही आहे. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. उचली घेणारा बॉल होता. निर्धाव डॉटच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळालं. या मैदानावर षटकारांचा अक्षरशः पाऊस पडला आहे. उन्हाळ्यात सातत्यानं प्रत्येक मॅचमध्ये आक्रमकता, विध्वंसकता आणि विस्फोटकता ती आपल्याला पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज ललित सज्ज होतोय. इथे मात्र उडवलंय कव्हरच्या क्षेत्रामध्ये, खाली आहे. बॉल चाललाय सरळ सीमारेषा पार. लेफ्टेड दर्जेदार कव्हर ड्राईव्ह तो तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. षटकारामध्ये परावर्तित झालाय बॉल 6. चांगला फटका जाधवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. ऑफटर्मवर बॉल होता आणि योग्य तऱ्हेनं तिथे बॉलला लॉफ्ट केलं, उंच हवेमध्ये उडवलं आणि तदनंतर सीमारेषेच्या पार कव्हरमधनं हा षटकार तो परावर्तित केलाय. या 6च्या मदतीनं धावसंख्या ती पुढे सरकत असताना 12 ऑन बोर्ड, 12 धावा. चांगली बॅटिंग सध्या विश्वनाथकडनं आपल्याला मैदानात पाहायला मिळते. ललित आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय.
इथे मात्र फुल टॉस होता, मिस केला. बॉल गुंगारा देतोय, विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. बॉलचा खेळ तो इथे कंप्लीट झाला आणि या 5 बॉलचा खेळ समाप्ती. एखेरीस धावसंख्या ती मात्र स्थिर आहे. हे बघा फुल टॉस होता, तिथे गुडघ्यावर बॅलन्स केला आणि त्यानंतर नाराजी तीही व्यक्त केली की चुकी घडली आहे माझ्याकडनं, त्या चुकीला सुधार करावा लागेल. शेवटचा बॉल पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरनं खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. बॉल कव्हरच्या दिशेनं चाललाय आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं खूप चांगली फिल्डिंग. बॉलला स्टॉप केलं, 2 रन त्या राफलकावर जोडल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं ओव्हर नंबर 1चा खेळ तो झाला इथे कंप्लीट. या पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती. एखेरीस दाफलकावर धावसंख्या विदाउट लॉस. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना स्वराज 11 धानिव हा संघ जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावर. स्वराज 11 धानिव आणि त्यांच्या विरोधात धर्मवीर कसारा अशी ही मॅच सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. 2 वेगवेगळ्या विभागातील संघ आहेत. एक अगदी ठाणे जिल्ह्याचं शेवटचं टोक अर्थात कसारा, तिथनं पुढे मग नाशिक जिल्हा सुरू होतो. तर दुसऱ्या बाजूने आपण पालघर जिल्ह्यात हा संघ पाहत आहे. 2 वेगवेगळे विभाग आहेत ज्यांच्यामध्ये हा सामना तो सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये ओमकार आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता. बघूया ओमकार त्याची गोलंदाजी कशी असेल. कुठल्या टप्प्यावरचा मारा तो त्याच्याकडनं अद्यावत केला जाईल. बाबा चषक 2026 एक दैवीपमान सोहळा ज्याला आपण सर्वच जण एन्जॉय करतोय. एक भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन नियोजन मागच्या 6 रात्रींमध्ये हा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. अगदी काही नवे खेळाडू काही जुने खेळाडू त्यांचा खेळ खूप लाजवाब दर्जेदार राहिला. या विभागातील केल्ले संघ आपण ते टॉप 3 मध्ये जाताना पाहिलेत. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर अतिरिक्त फ्लाईट बाउन्स बरोबर विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. त्यानंतर जर आपण पाहिलं तर वाफाळे संघ प्रतीक विशे त्यानं केलेला दर्जेदार खेळ, त्यामुळे वाफाळे संघ तो टॉप 3 मध्ये पोहोचलाय. गणेशपुरीच्या युवा खेळाडूंना त्यांनी पराभूत केलं. तेही क्वालिफाय झाले होते, मात्र आता 5व्या-6व्या क्रमांकावर त्यांना समाधान मानावं लागेल. यावेळेस मात्र वा जय विश्वकर्मा आपला क्लास दाखवतोय. बॉलला पाठवतोय स्वीपर कव्हर मधनं सीमा रेषेच्या पार. जयच्या बॅट मधनं चौकार आलाय 4. चांगला कट शॉट तो इथे आपल्याला पाहायला मिळाला जयच्या बॅटमधनं. याच गुणवत्तेकरता तर जयला ओळखलं जातं. एक प्रदीर्घ कारकीर्द मागची जवळपास आपल्या वयाची 22 वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळाकरता खर्ची घातलेला हा खेळाडू आहे जय विश्वकर्मा. एक लेजंड खेळाडू आहे जो सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आपण पाहत आहे. यावेळेस मात्र सॉफ्ट हँडलचा वापर केला, दिशा दिली, कव्हरमध्ये खेळले. 1 रन तिथे राफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या होती वाढ. धावसंख्या 20 या आकड्यावर. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ तो समाप्ती. एखेरीस 20 ही धावसंख्या राफलकावर जोडली गेली. अजूनही 4 चेंडूचा खेळ. या ओव्हरमधला बॅलन्स आहे. गोलंदाज ओमकार चांगली कामगिरी करतोय सध्या. विश्वनाथ जाधव यावेळेस त्याच्या विरोधात स्ट्रायकर एन कडनं फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया कसा खेळ इथे विश्वनाथ कडनं मैदानाच्या आतनं साकार होताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र बॅटच्या उलट्या बाजूला लागलाय. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, मात्र फटका जरी फसला असला तरी बॅटचा स्पर्श घेतलाय, त्यामुळे तिथे 1 रन ती राफलकावर जोडता आली. या मैदानावरची ठोस टोटल म्हणजे 4 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्ही 65च्या जवळपास पोहोचणं गरजेचं आहे, कारण इथे 60-62 रन दाफलकावर लागताना आपण सहजतेनं पाहिलं. त्यामुळे 65च्या जवळपासची टोटल ती दाफलकावर उभी करण्याचा प्रयत्न इथे स्वराज 11 धानिवला करावा लागेल. धर्मवीर कसारा संघ चांगली गोलंदाजी सध्या त्यांच्या वतीनं अद्यावत होत असताना आपण पाहत आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. एक सिंगल त्यामध्ये कन्वर्ट झाला. 1च्या मदतीनं दाफलकामध्ये होती वाढ. धावसंख्या पुढे सरकत असताना 22 या आकड्यावर.
4 बॉलचा खेळ तो कंप्लीट झाला. एक वाईट आला होता, मात्र त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीचा कमबॅक, अप्रतिम गोलंदाजी ती हाताळली गेली. अचूक टप्पा आणि योग्य लाईन लेनच्यात आहेत गोलंदाजी, ती आपल्याला सध्या मैदानात पाहायला मिळते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा कव्हरमध्ये उडवण्याच्या नादात बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये खेळलाय. माघारी परतावं लागेल विश्वनाथ जाधवला. पहिला झटका लागलाय टीम स्वराज 11 धानिव संघाला. विश्वनाथ जाधव बॅक टू द लगआउट. इथे पावलांचं माप चुकलंय, त्यामुळे चेंडू ना डिलिव्हर करणं पसंत केलं. हे केव्हाही चांगलं असतं. तुमची स्टेप जर चुकली आहे ना, तर मग तिथे चेंडू ना डिलिव्हर करणं केव्हाही बेटर आहे. कारण स्टेप चुकल्यानंतर चेंडू डिलिव्हर केल्यानंतर तो बॅटच्या पट्ट्यात जाण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. त्यामुळे इथे चेंडू ना डिलिव्हर करणं पसंत करणं केव्हाही योग्य आहे, आणि तेच केलं यावेळेस गोलंदाजानं. इथे चांगला बॉल अगदी खोलून ठेवलं होतं बॅटरला. एक रन लेगबायच्या स्वरूपानं तिथे धाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये होती वाढ. धावसंख्या 23. 2 ओव्हरचा खेळ, त्यानंतर 23 ही धावसंख्या धाफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 2 चेंडूचा खेळ, 2 ओव्हरचा खेळ तो बाकी आहे. बघूया येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये जय विश्वकर्मा आणि त्याच्या साथीनं जर आपण पाहिलं तर हकीम या दोघांकडनं कशा पद्धतीचा खेळ तो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अगदी दर्जेदार क्रिकेटची अनुभूती आपल्या सर्वांनाच घेता आली आहे. बाबा चषक 2026च्या माध्यमातून ग्रामीण भागातील खेळाडू ज्यांना एक मोठं व्यासपीठ जे निर्माण करून दिले या स्पर्धेच्या निमित्तानं. अघई परिसरातील एक सर्वोत्तम स्पर्धा, या विभागातील एक क्रिकेटचा कुंभ असं म्हणू शकतो आपण, जो सध्या आपण सर्वच जण एन्जॉय करतोय. चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी सध्या ओमकारकडनं आपण पाहिली. धर्मवीर कसारा संघ स्वराज 11 धानिवच्या विरोधात अगदी चांगली कामगिरी करतोय. पहिल्यांदाच खेळ असेल या 2 टीममध्ये, कारण याआधी बहुधा या दोघांमध्ये मॅच झाली नसावी. पहिलीच मॅच आहे, त्यामुळे नव्या टीमबरोबर खेळण्याचा एक वेगळा एक्सपिरियन्स असतो, एक वेगळा अनुभव असतो. टीम जे यूट्यूबच्या माध्यमातून एकमेकांचा खेळ पाहतात वेगवेगळ्या स्पर्धांच्या निमित्तानं, मात्र समोर खेळण्याचा एक्सपिरियन्स तो काहीतरी वेगळा असतो. यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, त्याला तिथे हुक केलंय. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्यानं प्रयत्न तर केले, मात्र 2 धावा त्या तिथे रोखता येणार नाही. 2 धावा सहजतेनं पळून पूर्ण केल्या जातील. चांगले फिल्डिंग एफर्ट ते तिथे आपल्याला पाहायला मिळाले. बॉलला स्टॉप केलंय. 2च्या मदतीनं धावसंख्या ती पुढे सरकत असताना 25 धावा. हे बघा तिथे खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला दाखवलं गेलं रिप्लेच्या माध्यमातून. यावेळेस मात्र दिशा भरकटली, लाईन भरकटली. इथे 1+1 एकंदर 2 धावा त्या दाफलकावर जोडल्या जातील. वाईट +1 बाईज 2 धावा. या गोलंदाजाला गोलंदाजी करणं थोडंसं कठीण दिसलंय आतापर्यंत 2 बॉलवर, कारण पहिलाही बॉल आखूड टप्प्याचा होता. हकीमला तो फक्त दूर डिस्टन्स देणाऱ्या चेंडूमध्ये कन्वर्ट करता आला नाही. तिथे 2 धावा मिळाल्या. याही बॉलला खूप आखूड टप्प्यावर टाकलं होतं आणि तिथनं बाहेर सुद्धा हाताळलं, त्यामुळे वाईटवर 1 रन मिळाली. 27 धावा या राफलकावर आहेत. 1 चेंडूचा खेळ झालाय. 11 बॉल इथनं या डावातले अजूनही शिल्लक आहेत. जयला
सर्व सूत्र आपल्या हातामध्ये घ्यावी लागतील. चांगला खेळ मैदानात दाखवावा लागेल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे लॉंगॉनकडे खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय बॉलवर, जोपर्यंत उचललं एक सिंगल ती धाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 28-28 ही धावसंख्या धाफलकावर आहे. शांतता आहे मैदानामध्ये. जयला मोठे फटके ते खेळू दिले जात नाहीयेत. 4 बॉलमध्ये त्यानं 7 बनवल्यात. हकीम 2 मध्ये 2 वर बॅटिंग करतोय. यावेळेस फटका फसला हकीमचा. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक तो डाऊन दी बॉल. एक अचूकतेचा झेल संपवला हकीमचा खेळ. विकेट क्रमांक 2 दुसरा झटका स्वराज 11 धानिव संघाला. हकीम बाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर 28 धावा या धाफलकावर आहेत. 2 विकेटच्या पतनानंतर 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे. नवीन बॅटर नीरज कलवा जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. बघूया कलवाचा खेळ तो कशा पद्धतीने इथे बहरताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण अजूनही जवळपास 9 चेंडूचा खेळ तो या डावामधला बाकी आहे. यावेळेस कलवानं आल्या आल्या बॉलला उडवलंय उंच हवेतनं आणि फेकून दिलंय सरळ सीमा रेषा पार. मिड विकेटला क्लिअर करणारा दमदार पॉवरफुल हिट षटकार. त्यानं केली या पहिल्याच बॉलवर एक उत्तुंग षटकार तो त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस मात्र चांगला बॉल, तेवढा चांगला फटका. बॉलला बिटवीन द गॅप कव्हर मध्ये खेळलाय. बॉल सीमा रेषा पार. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर चांगला दर्जेदार फटका तो कलवाच्या बॅटमधनं पाहायला मिळालाय. चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4. मदतीनं धावसंख्या ती पुढे सरकते आणि जाऊन पोचती येते 38 धावा. यावेळेस पुन्हा एकदा इट्स हाय अँड हँडसम कलवाच्या बॅटमधनं आणखी एक दमदार पॉवरफुल हिट षटकार. धावसंख्या जर आपण पाहिली तर 44 धावा. 3 ओव्हरचा खेळ तो कंप्लीट झालाय. काय बॅटिंग केली आहे कलवानं. मैदानामध्ये आल्यानंतर 3च बॉल फेस केले आणि त्यामध्ये त्यानं 16 बनवल्या. टीमला मजबूत स्थितीकडे घेऊन गेलाय. ओव्हर नंबर 4 गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केलंय गोलंदाज लखन, ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केलंय. बघूया लखन त्याचा मारा तो कसा असेल. समोर जय उभा आहे. यावेळेस मात्र बॉलला उडवला. एक क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक सिंगल त्यावरच समाधान मानलं जात आहे. कलवाला स्ट्रायकर एंडकडे आणलंय जयनं, कारण तो इन्फॉर्म आहे. चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतोय, चांगल्या पद्धतीने रन्स दाफलकावर जोडतोय, त्यामुळे त्याला स्ट्रायकर एंडकडे आणलं गेलंय. चांगली बॅटिंग करतोय. मागच्या 2 वर्षात कलवाला जर आपण पाहिलं अगदी दमदार खेळ दाखवतोय. पाच बॉल अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज लखन त्याच्या विरोधात कलवा. सबमरीन बॉल इथे डायरेक्टली यष्ट्यांवर जाऊन आदळलाय. माघारी परतावं लागेल. कलवाच्या पारीचा अंत झाला. एक मोठी विकेट आली आहे खेळाडू बाद.
नवीन बॅटर फलंदाजी करण्याकरता आकाश तू मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी राहुल भोईर वेडवळगावचे उद्योजक या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या वतीने हे मैदान बनवण्यासाठी आम्हाला तब्बल 60 टँकर पाण्याची उपलब्ध करून दिले. त्यांचं शुभागमन झालं. त्यांचं बाबा चषकाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. पुढचा सामना असेल श्री चंदे 11 बेस्ट ऑफ बोरशेती आणि विपक्षामध्ये वरप हा संघ खेळताना पाहायला मिळेल. या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण त्वरित या टॉस या ठिकाणी केला जाईल. अगदी बिग फाईट असेल. यानंतर बोरशेती आणि वरप दोन तगड्या टीम एकमेकाच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता लखन आहे. आतापर्यंत 2 बॉल अगदी योग्य तऱ्हेनं ते त्यांना हाताळलेत. यावेळी चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. देहेष्टीवर लागला. 1 रन ती कंप्लीट झाली. एकेरीच्या मर्जीनं धावसंख्येमध्ये होती वाढ. धावसंख्या लेगबॅकच्या स्वरूपानं वाढत असताना 46 धावा. यावेळेस मात्र जयने हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला. जायचं होतं ठाण्याला, पोहोचलाय पुण्याला. मात्र जिथे पोहोचलाय तिथे योग्यतेने पोहोचलाय. तिथलंही काम पूर्ण केलंय. 2 धावा त्या पळून पूर्ण केल्या गेल्यात. या दुहेरीच्या मर्जीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकताना 48 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. जयकडे अशा बरी नजरेने संघ पाहतोय. बघूया जय कशा पद्धतीने गोलंदाजी इथे फलंदाजी इथे करेल. येणाऱ्या 2 बॉलवर गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज लखन आहे. इथे मात्र नजर हटली चेंडूवरची. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. थोडंसं लूज बॉडी लँग्वेज वाटते जय फलंदाजी करत असताना. ज्या आक्रमकतेनं खेळताना आपण त्याला पाहिलंय अगदी ती बॉडी लँग्वेज पाहायला मिळत नाही. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये जातोय. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. यावेळेस मात्र हा बॉल डाव्याष्टीवर राहिला. तिथे पंचांनी अतिरिक्त म्हणून घोषित केलाय. अतिरिक्त धावसंख्येनं भर होती. धावसंख्या 49 ही धावसंख्या धावफलकावर लागत असताना आपण पाहताय. अगदी दर्जेदार खेळ या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या प्रत्येकाला अनुभवता आलाय. कालच्या दिवसातनं कोलिवली संघानं अगदी लाजवाब खेळ केला आणि तेही क्वालिफाय झालेत. आज कोण क्वालिफाय होते बघायचं. इथे मात्र बॉल हवेत आहे. गॅपमध्ये पडलाय. थांबवणं आता कठीण आहे. बॉल जाईल सीमारेषा पार. शेवटच्या बॉलवर येईल चौकार. या चौकाराच्या मदतीनं धावफलकावर धावसंख्या लागली गेली. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 53 धावा. विजयाकरता 54 या धावसंख्येचं लक्ष आहे. या 54 धावसंख्येला कशा पद्धतीनं धावफलकावर जोडलं जाईल उत्तरार्धामध्ये आपण जरूर पाहणार आहोत. मात्र हा उत्तरार्धाचा खेळ पाहण्याआधी जाऊया टॉस बॉक्समध्ये, जिथे टीम बेस्ट ऑफ बोरशेती ज्याचे कर्णधार आणि वरप संघाचे कर्णधार जे जोडले जातील त्यांच्यामध्ये नाणेफेक केली जाईल. सँडी असतील आपल्यासोबत. थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतील ज्यांच्या वतीने आपल्याला स्पर्धेमध्ये पारितोषिक लाभलंय. डबल ए बॅटचे ओनर जफरजी पटेल साहेब उपस्थित होत आहेत. ज्या बॅटचा बोलबाला भारत नव्हे कतार, दुबई आखाती देशांमध्ये देखील ज्या बॅटचा ब्रँड वापरला जातो, अशा बॅट्स डबल ए ब्रँडचे टॉप रायटर जफरभाई पटेल यांचं थोड्याच वेळामध्ये शुभागमन या ठिकाणी होणार आहे. त्यांचं या बाबा चषकाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत.
वरप संघाचे संघनायक आपण पोहोचले असेल तर संपर्क साधा. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण मैदानावर शुभागमन होत असताना पाहताय. सध्या संपूर्ण जगभरात टेनिस बॉल क्रिकेटमधला एक सर्वोत्तम ब्रँड जो आपण बॅटच्या माध्यमातून पाहता डबल ए, त्या डबल ए चे सर्वा जफर पटेल इथे उपस्थित होत आहेत. डबल ए या ब्रँडचे सर्व आहेत जफर पटेल आणि त्यांचं शुभ आगमन या स्पर्धेच्या निमित्तानं इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण जगभरामध्ये डबल एच्या बॅट्स सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत. प्रत्येक खेळाडूला असं वाटतं की आपल्याकडे एक डबल एची बॅट असावी. त्या डबल ए या ब्रँडचे सर्वा जफर झहूर पटेल यांचं इथे आगमन होत आहे. जफर पटेल आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याच्यासोबत उमर फक्की यांना आपण पाहताय खानिवली संघाचे एक महत्त्वाचे खेळाडू, एक विध्वंसक विस्फोटक बॅटर उमर फक्की यांचं इथं आगमन होते. उमर आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक महत्त्वपूर्ण सामना तो सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूनं स्वराज 11 धानिव आणि स्वराज 11 धानिवच्या विरोधात धर्मवीर कसारा अशा दोन टीममध्ये ही मॅच सुरू आहे. कसारा आणि धानिव या दोन टीममधला हा संघर्ष. जफर पटेल यांचं मुख्य मंचावर आगमन ते आपल्याला पाहायला मिळते. निलेश निमसे यांचे अगदी जवळचे मित्र आहेत आणि प्रत्येक वर्षी जफर पटेल यांची या स्पर्धेच्या निमित्तानं आपण हजेरी पाहतो आणि या स्पर्धेला वेळ निश्चित देतात. अगदी बिझी शेड्यूल असतो जफर पटेल यांचा, मात्र या स्पर्धेकरता एक विशेष वेळ ती त्यांच्याकडनं दिली जाते. विश्वनाथ जाधव पहिल्या ओव्हर करता गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. इथे मात्र पहिलाच बॉल अप्रतिम दर्जेदार गोलंदाजाच्या वेगाचा वापर केला आणि बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. चौकारामध्ये परावर्तित केलंय. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. 4 टॉप क्लास. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूची वाट पाहिली आणि तिथे बॅटचा स्पर्श घेऊन बॉलला सीमारेषेच्या दिशेने खेळलंय. विश्वनाथ गोलंदाजाच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. इथे मात्र पुन्हा एकदा बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न केला. धावसंख्या बोल ना.
यावेळेस मात्र हा बॉल तिथे फाईन लेगच्या दरम्यान वळाला आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या पार. चौकारामध्ये परावर्तित झालाय. या 4च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते 10 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. या 5 बॉलचा खेळ समाप्ती. अखेरीस 10 ही धावसंख्या धावफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल अजूनही या ओव्हरमधला शिल्लक आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका. बॉलला तिथे दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे तिथे. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं 1 रनला 2 मध्ये कन्व्हर्ट करण्याची संधी. जोपर्यंत बॉल रिटर्न आला तिथे 2 धावा ते सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते 12 या आकड्यावर. षटक क्रमांक 1 ची उद्घोषणा. पहिल्या षटकाचा खेळ तो समाप्तीला आला. या पहिल्या षटकानंतर 12 ही धावसंख्या धावफलकावर लागलेली आपण पाहतोय. टीम वरअप आपण पोहोचले असाल तर लगेचच टॉस बॉक्समध्ये कॅप्टनला आपण पाठवायचं आहे. आपला विपक्षी संघ बोरशेती तो इथपर्यंत पोहोचलाय. वरअप संघाचा संघनायक आपण नाणेफेक करण्याकरता टॉस बॉक्समध्ये संपर्क साधा. अभिषेक ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीने इथे अभिषेक तो गोलंदाजी करताना आपण पाहू शकाल. बाबा चषक 2026 ही स्पर्धा आज अंतिम रात्रीमध्ये आली आहे. आजची शेवटची रात्र आहे. आज या स्पर्धेचा महाअंतिम सामना फायनलचा सामना तोही आजच्या रात्रीत आपल्याला पाहायला मिळेल. चांगला बॉल खाली राहिला. फलंदाजाला बीट करतोय. विकेट कीपरच्या हातामध्ये जातोय. पेस जनरेट करणारा हा बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक डॉटच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. यस, या ठिकाणी शुभागमन होते. अगई गावचे समाजसेवक अशोकजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या सौम्यत ज्यांनी पाण्याची व्यवस्था आम्हाला स्पर्धेमध्ये करून दिली किरणजी भानुशाली यांचं शुभागमन झालं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. दोन चेंडूचा खेळ तो आता कंप्लीट झाला. या 2 चेंडूचा खेळ त्यानंतर 12 ही धावसंख्या धावफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. अभिषेक आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर. इथे पेसवाला बॉल तो खेळणं थोडंसं कठीण झालं. अगदी खांद्याच्या जोरावर खूप चांगला पेस जनरेट करणारा हा गोलंदाज आहे अभिषेक, ज्याला सध्या आपण गोलंदाजी करत असताना पाहत आहे. एक कमी वयाचा खेळाडू आहे, मात्र अगदी प्रचंड वेगानं गोलंदाजी करण्याकरता ओळखला जातो आणि अगदी प्रचंड वेगानं हा एक युवा टॅलेंटेड गोलंदाज सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना आपण पाहत आहे. पुढचा बॉल अभिषेकचा. इथे मात्र चांगला बॉल अपील आहे आणि अभि यांनी ही अपील उचलून धरली आहे. पंचांचं बोट आकाशाकडे जात आहे. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं पतन होत आहे. बबलू त्याच्या पारीचा अंत झालाय. पहिला झटका इथे धर्मवीर कसारा या संघाला लागत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी क्लिअर प्लम मिडल स्टंपच्या समोर सापडलाय बॅटर आणि त्यामुळे माघारी परतवलं गेलंय. 4 बॉलचा खेळ. तर नंतर धावसंख्या ती 13 या आकड्यावर स्थिर आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र विकेट कीपरला गुंगारा दिलाय. प्रचंड वेगाचा बॉल मैदानात आता थांबणार नाही, निघून जाईल लॉंग स्टॉप मध्ये. चेंडू सीमारेषा पार. नशिबाचा चौकार. 4 धावा त्या धावफलकावर ऍड होतील. कशा आल्यात कुठून आल्यात ते महत्वाचं नाही. रन येणं गरजेचं आहे, कारण एका चांगल्या टोटलचा पाठलाग तो पाहायला मिळतोय. 54 धावा ज्या विजयाकरता धावफलकावर लावायच्या आहेत आणि दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 1.5 नंतर 17 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. यावेळेस मात्र खूप चांगल्या पद्धतीने वळवलंय बॉलला. क्षेत्ररक्षक तिथे बॉलच्या मागे धावतोय, मात्र तो पाठलाग अपुरा ठरेल. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामधनं निघून गेलाय सीमारेषा पार. शेवटच्या बॉलवरही आलाय चौकार. 2 ओव्हरचा खेळ तो समाप्ती. अखेरीस धावफलकावर धावसंख्या
ती जाऊन पोहोचली आहे 1 विकेटच्या पतनानंतर 21 धावा. ओव्हर नंबर 3 ते प्रकारे पथावर येते आणि तिसऱ्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर जय विश्वकर्मा जो गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीने इथे गोलंदाजी जयच्या वतीनं ती साध्य केली जाईल. इथे मात्र हा बॉल त्याला उडवलाय, बिटवीन द गॅप खेळलाय, बॉल सीमारेषा पार, फ्लॅट पॅरलल स्ट्रोक तो पाहायला मिळाला. षटकार, चांगली सुरुवात या षटकाची ती आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळते. आक्रमकतेचा स्ट्रोक तो जयच्या विरोधात खेळला गेलाय. या मॅचला जिंकायचं तर मग आक्रमकता ती तुम्हाला सुरू ठेवावी लागेल. सध्या राफलकावर 27 ही धावसंख्या लागली गेली आहे. 27 बनल्यात, अजूनही 27 तुम्हाला बनवायच्या आहेत आणि 27 करता 13 बॉल लागलेत. येणाऱ्या 27 करता 11 बॉल शिल्लक आहेत. यावेळेस सलग दुसऱ्यांदा जयला आसमान दाखवलंय, फेकून दिलंय बॉलला, लॉंग ऑनच्या डोक्यावरनं सीमा पार, दमदार पॉवरफुल हिट, षटकार. जयच्या विरोधात हात खोललेत, आक्रमणाला इथे सुरुवात झाली आहे. आता मॅच ती बॅलन्स झाली आहे, 50-50 झाली आहे. इथनं आता दोन्ही संघांना विजयाची समसमान संधी आहे. 2 बॉलवर 2 मॅसिव्ह मल्टी हिट ते आपल्याला पाहायला मिळालेत. यावेळेस मात्र कट केलाय, खाली क्षेत्रामधनं खेळलाय, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, तो पाठलाग ठरेल, अपुरा बॉल जाईल सीमारेषा पार. जयला आता इथे घाम फोडला असं म्हणायला हरकत नाही. सलगच्या तिसऱ्या बॉलवर त्याच्या विरोधात मोठा फटका तो खेळलाय. 3 बॉल मध्ये आल्या 16. त्यामुळे आता जर आपण पाहिलं तर धर्मवीर कसारा संघ या मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवर आलाय, कारण इथनं विजयाचं समीकरण ते पूर्णपणे बदललंय. धावसंख्या 37. आता विजया करता येणारे 9 बॉल ते शिल्लक आहेत आणि या 9 बॉल मध्ये विजया करता रन बनवायचे आहेत 17. 9 चेंडूचा खेळ, 17 धावसंख्याची गरज. जयवरचं प्रेशर वाढलंय, टीम अडचणीमध्ये आणली आहे. एकाच ओव्हरमध्ये जयनं इथे मॅच ती कठीण करून ठेवली आहे. यावेळेस मात्र हा बॉल जमिनीशी संलग्न खेळला. अभिषेक आहे तिथे, जोपर्यंत बॉलला फील्ड केलं, डबल करता कॉलिंग आहे आणि इथे कलेक्शन मध्ये चुकी. 1ला 2 मध्ये कन्वर्ट केलं. या 2च्या मदतीनं दाफलकामध्ये होती वाढ. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39. 39 धावा. अजूनही विजया करता जर आपण पाहिलं तर 15 धावसंख्याची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 8. प्रत्येक चेंडूनंतर समीकरण बदलते, प्रत्येक चेंडूनंतर खेळ बदलतोय. यावेळेस पुण्याच्या एकदा जयच्या विरोधात आक्रमण खेचून मारलंय आणि फेकून दिलंय मिड विकेटच्या बाहेर. बॉल सीमारेषा पार. आणखी एक गगनचुंबी आसमानी प्रहार, षटकार. आता येणारे बॉल शिल्लक आहेत इथनं 6. या 6 बॉल मध्ये रन बनवायचे आहेत 7. झेल ड्रॉप झालाय. जयच्या गोलंदाजीमध्ये खूप साऱ्या चुका त्या आपल्याला पाहायला मिळाल्या. अगदी 3 षटकार, 1 चौकार, 2 डबल, 26 धावसंख्येचं महागड षटक ते आपल्याला पाहायला मिळालंय जय विश्वकर्मा करणं.
या 26 धावाने मॅचचा चेहरा मोहरा तो अक्षरशः बदलवलाय. विजयाकरता 7 धावसंख्येचं लक्ष आहे. राहुल आलाय, आणखी एक युवा गोलंदाज. जयच्या एका षटकानं मॅचचं पूर्ण चित्र बदलवून टाकलंय. 26 धावा घेतल्या त्या जयच्या षटकामध्ये. राहुल आलाय. इथे मात्र चांगला बॉल, तेवढा चांगला फटका बिटवीन द गॅप खेळलाय. बॉल वेगानं चाललाय. चांगली फिल्डिंग ती आपल्याला पाहायला मिळाली. एकाच रनवर तिथे समाधान मानावं लागलंय. एकेरीच्या मदतीनं जाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते. पुढे सरकत असताना जाऊन पोचते येते 48 धावा. अजूनही जर आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. बघूया उर्वरित 5 बॉलमध्ये कशा पद्धतीने खेळ तो इथे पूर्ण केला जाईल. यावेळेस मात्र वा काय बॅटिंग होतीये लाजवाब कसारा संघाकडनं. बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. पॉइंट डोक्यावरनं खेळलेला एक कलात्मकतेचा आविष्कार असलेला फटका चौकार आलाय. 4. विजयाच्या लक्ष शुभेच्छा. अगदी लाजवाब दर्जेदार खेळ तो त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आणि या मॅच मध्ये एक मोठा विजय तो धर्मवीर कसारा या संघानं प्रस्थापित केलाय. विजय संपादित केलाय. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट सागर अगान ते ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. सागर अगान यांनी अगदी दर्जेदार खेळ तो मैदानाच्या आतनं दाखवला. वैयक्तिक 41 धावसंख्येची इनिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आणि ते सागर अगान ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सागर आपलं स्वागत असेल.